महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र पर्व सुरू होतंय। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। मुंबईतील आझाद मैदानावर दिमाखदार शपथविधी सोहळा होणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजता दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गज शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्रात तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर आज विराजमान होतील। संध्याकाळी मुंबईतल्या आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, आजच्या या शपथविधी सोहळ्याच्या दृष्टीने कशा पद्धतीची नेमकी तयारी आहे? पाहिलं तर आझाद मैदानात ही मोठी जय्यत तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। आता आपण आझाद मैदानातच आहोत। या ठिकाणी पाहायचं झालं तर भलं मोठं व्यासपीठ आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि याच व्यासपीठावरती आपल्याला मुख्यमंत्री यांची आज जो शपथविधीचा सोहळा आहे तो पार पडताना पाहायला मिळणार आहे। या व्यासपीठावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः उपस्थित असणार आहेत। त्यांच्यासोबतच इतर मान्यवर आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। आपण ही आसन व्यवस्था स्टेजवरची पाहिली तर राज्यपाल यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था आहे आणि त्यांच्यासोबत बाजूला शपथ जे घेणार त्यांच्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासाठी हा जो दुसरा फुलांचा स्टेज आहे, जो छोटा व्यासपीठ आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्या बाजूला एकूण 4 प्रमुख व्यासपीठ आहेत ते करण्यात आलेले आहेत। त्याच्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर 3 म्हणजेच मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री बसण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या मागे आहे ती रेड कार्पेट असलेली जी आसन व्यवस्था आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत जय्यत तयारी आहे की या ठिकाणी संपूर्णपणे हा जो माहोल आहे तो भगवमय करण्यात आलेला आहे। आझाद मैदानात ही आपण सध्या पाहतोय तर ही VIP लॉन आहे। VIP काउचवरती VIP आमंत्रित इतर राज्यातील मुख्यमंत्री नेते मंडळी हे बसणार आहेत। तर आपण उजवीकडे आणि डावीकडे पाहिलं तर दोन्ही बाजूला 2 अजून स्टेज आहेत ते बांधण्यात आलेले आहेत, ज्यावरती डाव्या बाजूला सिने अभिनेत्री सिने कलाकार यांना आमंत्रित आहेत। तर उजव्या बाजूला आपण पाहिलं तर संत महात्मे यांना देखील आज या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित आहे ते करण्यात आलेला आहे। आणि आज खास करून हा जो आपण मंडप पाहतोय तो व्यासपीठ पाहतोय हे संपूर्णपणे आहे ते वेदर प्रूफ करण्यात आलेला आहे। कुठलाही या ठिकाणी हवामान असेल त्याचा परिणाम होऊ नये यासाठी हा संपूर्णपणे जो वेदर प्रूफ मंडप आहे तो उभारण्यात आलेला आहे। अत्यंत जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि याच जय्यत तयारीमध्ये आज संध्याकाळी महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री हे या संपूर्णपणे सोहळ्यामध्ये शपथविधी आहे तर ते पार पडणार आहेत, शपथ घेणार आहेत। त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित असणार आहेत। तर फडणवीसांच्या शपथविधीसाठी आझाद मैदान सध्या सजलेलं आहे। आझाद मैदानाच्या बाहेर देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लावले गेलेले आहेत। आझाद मैदान परिसरातील प्रत्येक रस्त्यावर हे अभिनंदनाचे बॅनर पाहायला मिळतात। ही दृश्य सध्या आपण बघतोय। आझाद मैदानाचा परिसर सजलेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याशी प्रतिनिधी निखिल चव्हाण जोडले गेलेले आहेत। निखिल, कशा पद्धतीचं वातावरण सध्या आझाद मैदान आणि त्याच्या परिसरामध्ये पाहायला मिळतंय शपथविधीच्या दृष्टीने? ज्या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आपण गाडीच्या माध्यमातून गाडीतून ही जी बाहेरची दृश्य आहेत ती आपण या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवूया। आझाद मैदानाच्या बाहेरची ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात जी बॅनरबाजी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यासोबतच या ठिकाणी महायुतीच्या घटक पक्षांचे जे झेंडे आहेत ते संपूर्णपणे रस्त्यावरती लावण्यात आलेले असून संपूर्णपणे भगवमय वातावरण आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आलेली आहे। खास करून 3,500 अधिक पोलीस कर्मचारी अधिकारी यांचा समावेश यामध्ये असणार आहेत। आज संध्याकाळी नरेंद्र मोदी हे स्वतः या शपथविधीला उपस्थित राहत आहेत, त्यामुळे त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर आणि त्यांच्या शुभेच्छांचे बॅनर देखील या ठिकाणी पाहायला मिळते। त्यासोबतच आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत, तर त्याचमध्ये काल सांगितल्याप्रमाणे अजित पवार हे देखील या ठिकाणी शपथ घेणार आहेत। त्यामुळे त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर देखील याच आपल्याला आझाद मैदानातील बाहेरच्या ठिकाणी पाहायला मिळतात। आझाद मैदानाच्या बाहेर संपूर्णपणे रस्त्यावरती हे भगवमय वातावरण आहे ते केलेले आपण बॅनर पाहतोय। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी जी शपथ घेणार आहेत त्याच्यासाठी हे शुभेच्छांचे बॅनर आहेत। तर
महायुतीचं सरकार यांनी अनेक गेल्या ज्या काळामध्ये कामं केलेले आहेत, अनेक कामांचे उदाहरण देणारे बॅनरबाजी देखील याच आपल्याला आझाद मैदानाच्या बाहेर असणाऱ्या फलकबाजीवरती पाहायला मिळते। आज संध्याकाळी भाजपाचे प्रमुख नेते, त्यासोबतच केंद्रीय मंत्री, केंद्रीय नेते आणि इतर राज्यातील काही मुख्यमंत्री देखील याच संपूर्णपणे जो शपथविधी पार पडतोय त्या शपथविधीला असणार आहेत। त्यामुळे त्यांच्या अभिनंदनाचे आणि शुभेच्छांचे बॅनर हे पाहायला मिळतात। ज्याप्रमाणे आझाद मैदानामध्ये जी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी संत महात्मा यांना देखील बोलवण्यात आलेला आहे, तर सिने अभिनेत्री, कलाकार यांचा देखील समावेश याच शपथविधीला आपल्याला होताना पाहायला मिळेल। त्यामुळे मोठी जय्यत तयारी ज्या प्रमाणात आझाद मैदानात केलेली आहे, त्याच पद्धतीने ह्या आझाद मैदानाच्या बाहेर देखील ही संपूर्णपणे शुभेच्छांचे, अभिनंदनाचे, स्वागताचे बॅनर आहेत ते पाहायला मिळत आहेत। तर आपण उजवीकडे चित्र पाहिली तर ह्या ठिकाणी जी सुरक्षा व्यवस्था आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। संपूर्णपणे आझाद मैदानला जो आज या ठिकाणी नो फ्लाइंग झोन म्हणून देखील घोषित करण्यात आलेला आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने खास करून तयारी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। आपण जर महानगरपालिकेची तयारी पाहिली तपशिलांसाठी आणि एकंदरीत ह्या परिसराची सगळी सफर घडवली त्यासाठी